नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोरेगावच्या मैदानामध्ये आणि आपल्या सोबत आहेत या बैलगाडा क्षेत्रामधील एक खूप मोठं नाव भैयासाहेब आहेत. नक्कीच भैयासाहेबांचे आपले सर्जा आणि बाजा हे दोन्ही बैल आज मैदानात आलेले होते आणि नक्कीच बोलूया भैयांसोबत आज नक्की कसं नियोजन झालेलं होतं आपल्या सर्जाचं आणि बाजाचं. आज दुसऱ्याला जरा शंभूचा वाढदिवस होता हां म्हणून आम्ही दोन्ही बैल काढली होती हां आणि पहिरे पण चांगले होते दोन्हीचे हां आणि थोडीशी बाजा राहिला फायनलला. सरजाची थोडी गाडी लॉबी झाली. हां 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 आज सर्जाचा आपला पैरा कोण होता? वादळ होतं विसापूरकरांचं. नक्कीच गट काढलेला सर्जाना. हो नक्की सेमीला थोडीशी लॉबी झाली वादळावर. आणि नक्कीच आपल्या बाजाचा पैरा कोण होता आज? बोपर्डीकरांचा लाडू होता नक्कीच आज वाईचा. नक्कीच तुम्ही बघितलं भोपर्डीकरांचा लाडू आणि बाजा फायनलला राहिलेले आहेत, गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत. नक्कीच काय सांगाल बाजाविषयी, काय सांगाल? बाजाचं म्हणजे बाजा लहानपणापासूनच आपल्याकडे 13 महिन्याचा असल्यापासून. हां आता आम्ही दुसऱ्या काढायला लागलोय 6-7 मैदान असेल त्याचं. त्यात 2 वेळा फायनलला राहिला, हां 1 वेळ क्वार्टरला राहिला. हां आणि आता तर चांगलाच पळतोय. बाजाला फक्त आमच्या आज म्हणजे मला असं वाटतंय दुसऱ्यात गेल्यावर बाजाला आज पायरा टॉपचा असेल लाडू. नाही तर बाजा कुणावर बी पळतो. नाही बघितले सर्जाच आपला घरचा पळत होता जास्तीत जास्त करून, पण टॉपचाच आज लाडू चांगला तो सुद्धा आहे. आणि नक्कीच नियोजन कसं झालं होतं आपल्या बाजा? ते शंभूचे मित्र आहेत, त्यांनी बी आपल्या बाजावर विश्वास टाकून आम्हाला दिला. पण ते विश्वास बी त्यांचा बाजाने आज सीमी काढून दाखवला की बाजा काय पळतो. कारण आम्हाला एवढी खात्री की बाजाला बैल पुरला की नाही राहा कोणी नाही म्हणायचं मारतोय गाडी बाजा. नक्कीच तुम्ही बघितलं बाजा आपला गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. आणि नक्कीच शंभूदादांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अगोदरच आल्याच. पण आता ते थोडेसे गेलेत तिकडं आपल्या बाजाचा फायनल कुठे काय कुठल्या तासावरती ते बघण्यासाठी गेलेत. आणि नक्कीच सर्जाविषयी काय सांगाल बाजासाहेब? नाही सरच्या तर आता काय झालं त्याचा जरा बेरोडाचा प्रॉब्लेम झालता. ते गेल्या मैदानपासून चांगला तो म्हणजे बरा होता आलाय. त्यामुळे आज सुद्धा बैल लय धिंगाणा घालत होता. गेल्या मैदान बी लय धिंगाणा घालत होता. अजून एक 4-5 दिवसात बैल पहिल्यासारखी म्हणजे गती तर आत्ताच लावतोय तो पहिल्यासारखी. पण आता एक 4-5 अजून 1-2-4 दिवसात आहे ना पहिल्यापेक्षा चांगली गती लावल सरच्या आता. नक्कीच सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सर्जाला बैल पुरत नाही. या बैलगाडा क्षेत्राला कितीही टॉपचा असू द्या, सर्जाला 200 फुटामध्ये बैल पुरत नाही. नक्कीच याच्याविषयी काय सांगाल? 200 फुटात बैल पुरत नाही याला. मग मी बी पुढे बघून उभं राहून बघितलंय. पण ते आम्हाला बी आश्चर्य वाटतं तो पळताना ते असा हवेत चाललेला असतो पुढं तोंडाला. त्यामुळं ते काय बैल पूर्ण नाही त्याला म्हणजे आम्ही किती प्रयत्न केले तरी आत्ता थोडं ते बेरोडामुळं आम्ही तरी बरेच वेळा पाडून बैल बेरोड काढून घेतला होता त्याचा. पण ती नव्हता निघाला बेरोड, परत बेरोड येत होता. ते आत्ता परत आता शेवट एक आम्हाला म्हणजे माग फलटणच्या बरडच्या मैदानात एक वाघमारे म्हणून एक मित्र आहे तिकडचे संभाजीनगरचे, ते भेटले. ते चालते मायापाशी. म्हणजे दादा एक औषध सांगतो म्हणले, आयुर्वेदिक आहे. त्यांना म्हणलं सांगा काय अडचण नाहीये. मग त्यांनी मला बोलवलं तिकडे बारामतीला. बारामतीच्या पुढे ती तसला पाला दिला. ते काय झाडपाल्याचा मग काय नाव आहे टाकाळाचा पाला. मग त्यांनी ते बिरोड त्याचा एकदम बरा झाला. आता केस वगैरे आलेत. मग त्यांनी सुद्धा म्हणजे माणसं चांगली त्या बैलगाडी क्षेत्रात की म्हणजे एकमेकांना सहकार्य करतात. बरोबर की बाबा त्यांनी स्वतःहून येऊन हे केलं की बाबा नाही का बैलाची पूट खराब दिसली त्यांना तर म्हणजे असल्या माणसांमुळे बैलगाडी क्षेत्र टिकून आहे. बरोबर आहे. नक्कीच तुम्ही बघितलं सर्जा भैयासाहेबांनी सांगितलं की जो पहिला सर्जा जसा पळत होता नक्कीच आता तशाच फॉर्ममध्ये तो आलाय. आणि नक्कीच सर्जा आपल्याला आगामी मोठ्या मैदानात कोणत्या दिसेल? बघू की आता काय झालंय आमचं उद्याचं नक्की नाही. आता परत आमचं थोडं दांताचं औषध द्यायचं झालं नाही त्याला. जर दांताचं औषध दिलं तर मग थांबणार 1-4-5 दिवस. मग 29 किंवा 30 तारखेच्या आसपास दिसेल. आणि एक शेवटचं विचारतो, जो सुंदर आहे सर्जाचा एक भाव म्हणा, तो सुद्धा आज फायनलमध्ये राहिला आहे. त्याच्याविषयी काय सांगाल? नाही सुंदर तर चांगलाच पळतो. आज सुद्धा सुंदर चांगला पळत होता. कारण मी सोडून आम्ही वरून आलो त्यावेळेस त्यांचा सेमी सुटला ना, तर सुंदर सुद्धा चांगला पळत होता.
हां हां त्यामुळे सुंदरचं बी आता पहिल्यासारखा मला पळ वाटला त्याचा आज बरोबर आहे, बरोबर आहे. सुंदरचं, कारण मी निकालावर थांबलो होतो. त्या सुंदर सुद्धा चांगला पळत होता. आपल्याला सर्जा आणि जो सुंदर आहे तो ही जोडी बघायला मिळेल का प्रेक्षकांना? मिळेल ना, नाही काय अडचण आपली, आपण कधीही पळू, काय अडचण नाही. नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचा लाडकी दोन्ही सुद्धा बैल आहेत. आणि नक्कीच अभिजित भाई आहे सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत आणि सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सर्जा हा काय पळतो त्यांनी ज्यावेळेस हाक टाकतात, ज्यावेळेस फायनल गाडी असो किंवा सीमेला असो, सर्जा जीवाची रान करून पळतो आणि नक्कीच सर्जाच आहे. नक्कीच जाता जाता एक प्रश्न विचारतो, आपल्या मथुरबद्दल काय सांगाल? मथुर फायनलला होता कुशेगावच्या, काय सांगाल? तुम्ही होता मैदानामध्ये? होतो मैदानमध्येच होतो. हां पण ही दोघं आल्यामुळे आमची थोडी गडबड झाली होती. मथुरच आहे. मी मागं बी एका बाईटमध्ये सांगितलं, ज्यावेळेस राहुलबाईंच्या नावाचा प्रश्न येतो त्यावेळेस मथुर काय पण करतो, हे 100%. आणि ते दाखवून दिलं त्यांनी पुसेगाव मैदानात की ज्यावेळेस राहुलदादांचा शब्दावर नाव येतं त्यावेळेस ते काही करून दाखवू शकतो. बघितलं सोबत महाराष्ट्रामध्ये मथुर, तुम्हाला मथुर सुद्धा आवडतं, तुम्ही मथुरचे सुद्धा फॅन आहात. आणि नक्कीच राहुल दादाविषयी काय सांगाल? नाही, राहुल दादा म्हणजे आमचे भाऊच आहेत. आणि मथुर माझ्या सर्जाचा, बाजाचा, त्या सर्जाचा मोठाच भाऊ आहे आणि त्याचे छोटे भाऊ आहेत सगळे. त्यामुळं राहुल दादांचं शंभूचं नातं एक वेगळंच आहे. त्यामुळे एक वेळ मला दादा फोन नाहीत करत, पण शंभूला फोन असतो, सारखा फोन चालू असतो त्यांचा. त्यामुळे त्यांचं नातं एक म्हणजे भावाचं तर आहेच मोठ्या, आणि वर एक भावाच्या पण पलीकडे एक दोस्तीतलं लांब गेलं नातं. बरोबर आहे. नक्कीच आज एक छोटीशी मुलाखत दिली आपल्याला भैयासाहेबांनी. नक्कीच खूप खूप आभार तुमचे. आभार.